औरंगाबादमध्ये रात्री इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला भीषण आग लागली होती। दरम्यान ही आग आटोक्यात आल्याचे समजते। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, साधारणपणे कधी लागली होती आग आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? दीपक, ही रात्री आग लागलेली होती आणि सॅमसंग कंपनीचं हे गोडाऊन होतं। त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वस्तू ठेवलेल्या होत्या, फ्रीज होत्या, एसी होत्या, एलईडी टीव्ही होत्या आणि त्याला अचानक ही आग लागलेली होती। या आगीचे 5 बंबांनी नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलेलं आहे। कुठलीही जीवितहानी नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेलं आहे। बाजूला परफ्यूम कंपनी होती, त्या सुदैवाने तिथे आग पोहोचली होती, मात्र तिथे आग लागण्याच्या आधीच या ठिकाणी तिला विझवण्यात यश आलेलं आहे। मात्र ही आग मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान देऊन गेलेली आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा औरंगाबादेत सॅमसंगच्या गोदामाला आग लागली। या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचं बोललं जाते। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे मात्र कारण अस्पष्ट आहे।